भागीदारी सुरू केलेल्या सोन्याच्या व्यवसायातून फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे। याबाबत उद्योजक गिरीश शहा यांनी जुना राजवाडा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार 15 किलो सोन्याचा अपहार करून 6 कोटींची फसवणूक करणाऱ्या प्रतिभा नगरातील अनिल ओसवाल या सराफाला अटक करण्यात आली आहे। त्याला न्यायालयाने 1 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। कोल्हापुरातील उद्योजक गिरीश शहा यांनी 2009 मध्ये प्रतिभानगर इथले सराफ व्यावसायिक अनिल ओसवाल यांच्याबरोबर भागीदारीमध्ये करार केला होता। त्यानुसार अनिल ओसवाल यानं गिरीश गोल्ड या नावानं सोनं चांदी खरेदी विक्री फर्म सुरू केली होती। 1 किलो मागे प्रति महिना 50 ग्रॅम सोनं मोबदला रूपानं उद्योजक गिरीश शहा यांना देण्याचा हा करार होता। मात्र ओसवाल यानं या कराराचं उल्लंघन केलं आणि मोबदला देण्यासाठी टाळाटाळ सुरू केली। गिरीश शहा यांनी 2019 सालापर्यंत भागीदार अनिल ओसवाल याला 12 किलो सोनं दिलं। या सोन्यातून ओसवालनं दागिने बनवले आणि ते अन्य दुकानात विक्रीला ठेवले। विक्री झालेल्या दागिन्यातून 3 किलो 600 ग्रॅमचा हिशोब देण्यास ओसवालनं टाळाटाळ केली। हिशोब मागितल्यानंतर अनिल ओसवाल दमदाटीची भाषा करत होता। भागीदारीत गुंतवलेले 6 कोटी रुपयांचे 15 किलो 600 ग्रॅम वजनाचे सोने तसंच वजन काटे, सीसीटीव्ही, खुर्च्या यासह इतर साहित्यही ओसवालनं चोरून नेल्याचा आरोप गिरीश शहा यांनी केलाय। या प्रकरणी शहा यांनी जुना राजवाडा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी त्याला ताब्यात घेण्यासाठी घरी गेले असता अनिल ओसवाल आणि त्याच्या मुलानं गोंधळ घातला। त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली। आज न्यायालयानं त्याला 1 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।